मुख्यमंत्र्यांचे पुत्र म्हणून श्रीकांत शिंदेंवर अन्याय नको, युवकांचा चेहरा म्हणून मंत्रिमंडळात त्यांना संधी मिळावी, खासदार धैर्यशील माने यांची मागणी। मोठा भाऊ वरून नाना पटोलेंना कानपिचक्या, महाविकास आघाडीमध्ये कुणीही छोटा किंवा मोठा नाही, प्रभारी चन्नीथल्लांची स्पष्ट भूमिका। राणांकडे त्यांच्या जातीचे पुरावेच नाही, मात्र चुकीचा दिलेला न्यायालयाचा निकाल लोक न्यायालयामध्ये टिकला नाही, बच्चू कडूंची राणांवर घणाघाती टीका। सत्काराला हारतुऱ्याऐवजी वह्या पुस्तकं घेऊन येण्याचं खासदार ओमराजे निंबाळकरांचं आवाहन, तर या आवाहनाला कार्यकर्त्यांचा प्रचंड प्रतिसाद। पुणे अपघात प्रकरणातील आरोपी पिता पुत्रांविरुद्ध 5वा गुन्हा दाखल, तर महाबळेश्वर मधल्या अनधिकृत क्लबवर सुद्धा प्रशासनानं चालवला बुलडोजर। सांगलीमध्ये मिरजेत बांधकाम करणाऱ्यावर कोयत्यानं जीवघेणा हल्ला, कामगार जखमी, तर फरार हल्लेखोरांचा शोध सुरू। मुंबईमध्ये घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, म्हाडा बांधणार 3600 नवीन घरं। यूपीआय द्वारे एसटीची तिकीट विक्री वेगात, तर मे अखेरपर्यंत एसटीला ऑनलाईन तिकिटातनं 35,87,00,000 उत्पन्न। सिंहगड आणि प्रगती एक्सप्रेसचे कोच वाढवा, पुणे रेल्वे विभागाचा रेल्वे मुख्यालयाला प्रस्ताव, पुण्यावरून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत सातत्यानं वाढ। जळगावमधल्या भुसावळ शहरात पुन्हा उन्हाचे चटके, पावसानंतर एक दिवस दिलासा, आता मात्र तापमानाचा पारा पुन्हा 42 अंश सेल्सिअसवर।